हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। गलती से मैंने वीडियो रिकॉर्ड नहीं किया, ठीक है, पढ़ा तो लिए, तीन चार एग्जाम्पल हो गए अपने, लेकिन फिर भी मैं थोड़ा सा एक्सप्लेन करके बता दूं आप लोगों को कि देखो सेकंड सवाल, मतलब पहला सवाल रहने देते हैं, टाइम उसमें ज्यादा जाता है करके। तो सेकंड सवाल क्या था कि इसकी एडिशन करनी थी, बराबर है? 2.02 2 बेरीज करा, पर्याय दिलेले होते, पॉइंटच्या खाली बाळा पॉइंट ठेवणे, खत्म काम, समजलं? आणि त्याची बेरीज करत असताना हे उरलेली जागा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी शून्य देणे, बेरीज करा शेवटून 0 2 2 2 2 म्हणजे किती? 6, त्याच्यानंतर 2 0 0 0 म्हणजे 2 आणि त्याच्यानंतर 0, पॉइंटच्या नंतर 0 2 6 कुठल्या पर्यायामध्ये दिसतोय तोच तुमचा उत्तर, पूर्ण करायची गरज नाही. काही डाऊट? त्यानंतरचा प्रश्न बघ रे बाळा, त्यानंतरचा प्रश्न असा म्हणतोय की बघा, एका संख्येचे वर्गमूळ 24 आहे, तर त्या संख्येचे दुप्पट काय होईल असं त्याचं म्हणणं आहे. तर ती संख्या तुम्हाला माहिती आहे का रे? ती संख्या तुम्हाला माहितच नाही ना. जी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? एक्स. तर एक्स संख्येचा वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट हा किती आहे? 24 आहे. काय आहे? 24 आहे. तर बाळा याला अगर गायब करायचं असेल तर स्क्वेअर जेव्हा तिकडे जातो, स्क्वेअर जेव्हा तिकडे जातो तर काय होतो? हा स्क्वेअर रूट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होतो. हा स्क्वेअर रूट जेव्हा तिकडे जातो उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, वर्गमुळाच्या रूपांतर कशामध्ये होते? वर्गामध्ये. तर 24चा वर्ग किती बाळा? 576. ते लोक बरोबर तुमची परीक्षा घेत असतात. 576 हा अंक, ही संख्या कुठे नाही कुठे पर्याय दिसते आणि आम्ही मस्त खुश होतो आणि त्याला टिक मारतो, पण तो तुमचं उत्तर नसते. त्यांनी ते असं विचारलंय की त्या संख्येचा दुप्पट सांगा, तर याच्या संख्येच्या दुप्पट याच्यापेक्षाच मोठा राहणार आहे. लहान राहील का? नाही. हा तर होऊच नाही शकत, हाही होऊच नाही शकत. म्हणजे उत्तर किती? 1152. समजलं? असा दिमाग लावायचा. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती असा त्याचा प्रश्न आहे. बघा बहुतेक मुलांच्या तर उत्तर पण आलं असेल. आलं बघा, तरी पण मी सांगतो, पहिल्या 5 विषम संख्यांचा फॉर्म्युलाच आहे आपला. काय फॉर्म्युला आहे? एकूण संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या भागीला. बघा, पहिल्या 5 विषम संख्या पहिले माहित पाहिजे आपल्याला कोणत्या आहेत 5 विषम संख्या. पहिली कोणती? 1. दुसरी कोणती? 3. त्याच्यानंतर 5. त्याच्यानंतर झाले ना रे, 5च म्हटलं होतं ना त्यांनी. तर सरासरी धडाधड आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सरासरीचा. ये ग सरी माझे मटके, सर आली मडके गेले, एक नंबर. तर सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज बाळा. धराच्या यांची बेरीज करणे भागीला एकूण संख्या किती आहेत. खत्म काम. मेरे को एक बात बताओ, 1 आणि 1 10 म्हणते पाय, 1 आणि 9 10 होते. 1 आणि 9 10, 7 आणि 3 अरे 25 नाही का? कॅल्क्युलेशन पण थोडे फास्ट करायचे बाळा. बघा, 1 आणि 9 10 झाले, 7 आणि 3 10 म्हणजे ते 20 झाले, 10 पकडून, आणि 5 म्हणजे 25 भागीला 5 उत्तर बाळा. समजलं? नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, काय प्रश्न आहे नेक्स्ट, की पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे असं त्याचं म्हणणं आहे. आम्हाला माहित आहे का माहित आहे की मूळ संख्या काय आहे? मूळ संख्या कोणती असते? अशी संख्या जी संख्या स्वतःच्याच फाड्यामध्ये येते आणि 1च्या, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाच्याच नाही. तर 45 भाऊ 5च्या येते ना 45च्या येते, बोंबल कॅन्सल. 50 कॅन्सल, 85 कॅन्सल. आई 5च्या फाड्यात येते, 5च्या फाड्यात येते. हा 73 कोणाच्याच फाड्यात नाही येत, त्याच्या आणि 1च्या सोडून येते का? 6 7 जा का होते, सॉरी 8 9 जा 72 होते, 73 होते का? झाला असता तर मस्त बक्का झाला असता नाही. चला मग आपण म्हणला असता नन ऑफ धिस, म्हणजे आपला उत्तर कोणता रे भाऊ? असा प्रश्न. समजलं? नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? नेक्स्ट प्रश्न की 150 मीटर गुणिला 180 मीटर मापाच्या मैदानात 30 मीटर गुणिला 60 मीटर आकाराचे किती आयत तयार होतील? बरे भाऊ, मैदान का लहान राहते का मोठा राहते? हा एक खतरनाक मैदान आहे मोठा जात, त्याचं माप आहे 180
आणि याची रुंदी आहे 150 आणि त्याच्या आतमध्ये बाळा छोटूवाले असे मैदान किती तयार होतील म्हणते, ज्याचं आयत म्हणजे जो काही त्याचं माप आहे त्या आयतचे 60 आणि 30 या आकाराचे या आकाराचे बघ बाळा बघ, या आकाराचे या मैदानामध्ये किती आयत तयार होतील असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी काय करतो, कितीसाठी आपला फॉर्म्युला काय आहे, मोठूच्या आता इथं क्षेत्रफळ म्हणायचं कारण की 2D शेप आहे. मोठूच्या क्षेत्रफळ भागीला छोटूच्या, नाही समजला का? घनफळ केव्हा युज कराल बाळांनो, जेव्हा 3D शेप असेल. 3D शेप म्हणजे कोणते झाले, घन झालं, ट्रायंगल नाही होत बाळा, घन होते, घनमूळ होतो ना, घनमूळ म्हणतो, इष्टिकाचिती सॉरी, घन होतोय आणि इष्टिकाचिती. बाकी आयत, चौरस आणि त्रिकोण हे सगळे 2D शेप मध्ये येतात. त्यामध्ये मग क्षेत्रफळच घ्यायचं. ठीक आहे, वर्तुळ पण 2D मध्येच येतो. ठीक आहे, पण जो गोलू आहे ना, स्पियर ज्याला म्हणतात गोलू, तो 3D मध्ये येतो. पण तो तुम्हाला आहे नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. गोलू म्हणजे फुटबॉल कसं असतो तो, बॉल कसं असतो स्टंपरचा आपला तो, जे तुम्ही खेळता क्रिकेट, तो स्पियर झाला, त्याला गोलू म्हणतात. ठीक आहे, आणि सर्कलला वर्तुळ म्हणतात. पण तुम्हाला आहेच नाही ना बाळा, कशाला टेन्शन घ्यायचं. चला नेक्स्ट देखो. मोठूचं क्षेत्रफळ म्हणजे भाऊ, मोठू म्हणजे आयतच होणं, छोटूचं क्षेत्रफळ म्हणजे छोटू म्हणजे आयतच होणं बस. तर मग लांबी गुणीला रुंदी, आणि याची छोटूच्या लांबी गुणीला रुंदी. तर आता याची लांबी किती आहे मोठूची, 180, रुंदी किती आहे 150. छोटूची सांग रे, लांबी 60 आणि रुंदी रे बाळा 30. गुणाकार नाही करायचा, मस्त कटापिटा होते का पाहायचा. टकल्या टकल्या तीनापाची साइन तिरी म्हणजे तीनापाची उत्तर किती बाळांनो. म्हणून त्या पर्टिक्युलर मैदानामध्ये 60/30 या आकाराचे 15 आयत बनणार. काही डाऊट? जल्दी नेक्स्ट प्रश्न बघ बाळा. नेक्स्ट प्रश्न काही खूप कठीण नाही आहे, नफा तोट्याचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न पक्के येतात परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर लक्ष दे. आकांक्षा बाळा इकडे लक्ष दे, त्यांना लागायचं नाही वाटते म्हणून ते बडबड करून राहिले. समजली का? गोष्टी सांगायसाठी आलाय का तुम्ही? एक वस्तू 360 ला विकल्यामुळे शेकडा 20% पाहिजे होता. इथे शेकडा 20% पाहिजे होता. सॉरी, हा टक्के आहे बाळांना. 20% नफा, 20% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, याची मी ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला. काय विचारलं त्यांनी, खरेदी किंमत किती असेल. तर मला एक गोष्ट सांग, खरेदी किंमत विचारलाय आणि विक्री, बस यामध्ये सगळ्या काय गोष्टी असतात. ठीक आहे, तर आता टक्केवारीच्या हिशोबाने विचार करू. जर त्यांनी 100 रुपयाची वस्तू घेतलं असेल आणि त्याला नफा 20% झाला, म्हणजे त्यांनी किती रुपयामध्ये विकलं असेल? गुड, 120 रुपयामध्ये. जर त्याला तोटा झाला असता 20 रुपयाचा, तर त्यांनी 100 रुपयाला खरेदी केलं तर विकलं कितीला असतं? 80. समजलं ना? हे घोड आपण सगळं केले आहेत रे क्लासमध्ये, बरोबर आहे. 100 रुपयाची वस्तू खरेदी केलं, 20%चा नफा आहे म्हणून त्यांनी 120 रुपयाला विकलं असेल. त्याची विक्री किंमत, एका वस्तूची विक्री किंमत 360 ला विकलं होतं त्यांनी, म्हणजे विक्रीच्या खाली ठेवायचं, विकीच्या, आणि तुम्हाला खरेदी आपोआप मिळते. तिरपा गुणाकार, बस. म्हणजे 100 गुणीला जे आपल्याला उत्तर काढायचं आहे ते तिरपा गुणाकार करून मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पण हे अशी मांडणी करता तुम्हाला आलं पाहिजे, हे आपण शिकला आहे आपल्या रेग्युलर क्लास. ठीक आहे, तर बघा, 100 गुणीला 360 भागीला 120. हर हर महादेव. 12 एक 12 तिरी 100 तिरी. उत्तर तुमचा डी. जल्दी बघा नेक्स्ट प्रश्न. अरे 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 अरे, काय काय प्रश्न इतके बैल प्रश्न असतात, दिसायला खूप मोठे असतात आणि असं वाटतं की नाही बाबा खूप कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण तुम्ही स्वतः अगर सपोज या प्रश्नाला व्यवस्थित पद्धतीने रीड केला ना बाळा,
की 445 इंटू 3 इंटू 2 का स्क्वेअर इतना ना टकल्या. ज्या ठिकाणी टकल्या तुम्हाला गुणाकारामध्ये दिसला त्या क्षणी पूर्णच्या पूर्ण उत्तरच तो बया बनवून टाकते. म्हणजे का टकल्या. काही जास्त दिमाग लावायचं होतं का इथे? फक्त त्यासाठी ते आपले कन्सेप्ट बरे पाहिजे. मी तुम्हाला नेहमीच सांगत आहो बाळा, तुमच्या गणितामध्ये 20 प्रश्नापैकी कम से कम 15 ते 16 प्रश्न बिलकुल चिल्लरवाले राहणार आहेत. बिलकुल चिल्लर. आणि राहिली गोष्ट 3 ते 4 प्रश्न थोडेसे कुठे ना कुठे जरा लॉजिकच्या हिशोबाने राहतील, तर त्यामध्ये थोडी कसरत आहे, तर त्याच्यासाठीच आपण मेहनत करतोय. ठीक आहे. चला बाळांनो बघा, लसावी. नेक्स्ट प्रश्न बघा, 40, 48, 45 या संख्येची लसावी विचारलं का मसावी रे लसावी. तर लसावी कोणती आहे जी असा त्याचा म्हणणं. आता मी का म्हणतो, 2-3 पद्धती आहेत बाळा. ठीक आहे. याचे पर्यायावरून पण काढू शकता. बघायचं की तीनचे तीनही संख्या कोणत्या संख्येने परिपूर्णपणे भाग जात आहे, तो तुमचा उत्तर राहील. ठीक आहे ना. तर आता तसं म्हणाल तर 720 तर पक्काच आहे, पण तो कसा काय आला अजून ते पण बघू. ठीक आहे ना. कधी कधी तेवढा दिमाग नाही चालत की पप्पा त्याच्या फाळ्यामध्ये येत आहेत का नॅमथिंग समथिंग, काय करत थोडी बसणार आहात तुम्ही. बरोबर आहे हा ना. आता बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट, लसावी काढण्याचे 2-3 पद्धत आहेत. एक अवयव पद्धत आणि एक आपली लसावी पद्धत, राज मेथड आपली है ना. तर पाय 40, 48 आणि एक 45. आता बाळा मला फक्त इतकं सांगा, या तीनचे तीनही संख्या कोणाच्या फाळ्यामध्ये येतात असं तुम्हाला वाटते पहिले? 2 5च्या फाळ्यामध्ये येतात. पण तीनच्या तीनही संख्या कोणाच्या तरी फाळ्यात येतात का असं वाटते का? खूप सारे लोक काय करतात, 2 ने सुरू करतात. खूप सारे मुलं 2 ने सुरू करतात. 2 ने खूप वेळ लागेल. येतो उत्तर, चुकीचं नाही होणार. पण आधी बघा की तीनची तीनही संख्या कोणा एका तरी याच्यामध्ये येतात का? नाही. तर मग कोणते तरी 2 तरी संख्या येतात का? हो. तर 5च्या फाळ्यामध्ये 40 पण येतो. आणि चला मग 5च्या किती जा? 8, 48 तसाच राहू द्या. 5च्या किती जा? 9. आता मला सांगा, 8, 48 आणि 9 यापैकी तीनही संख्या कोणाच्या फाळ्यात येतात का? नाही. कमीत कमी 2 तरी संख्या येतात का? हो. 8च्या फाळ्यामध्ये 8 1 8 आणि 8 सक 48 9 जसच तस. आता ह्या दोन्ही संख्या कोणाच्या फाळ्यात येतात? 3च्या. तर मग 3 दुने 6 3 तिरी 9 हे मूळ संख्या आले ना खाली, बस डायरेक्ट जिंदाबाद. सी करून टाकायचा. का करायचा? सी म्हणजे भलतच नाही, हा सी. ठीक आहे. तर पहा रे भाऊ, तर याची लसावी काढताना या सी मध्ये असणारे प्रत्येक संख्याचा गुणाकार काय? 5 इंटू 8 इंटू 3 इंटू 2 इंटू 3. समजला का जी? आता मी का म्हणतो, 5 दुने 10 होते, तो राव साईडलाच ठेवा. आता मला सांगा, 3 तिरी काय होतो? 9 आणि 9 8 72 आणि ते 5 दुने 10 म्हणजे 720 तुमचा उत्तर. इतकं सोपं असते. ठीक आहे. नाहीतर लसावी काढत बसतो ना मी ते 2 2 2 2 2 2 2 2 2 बयासारखा. त्या मस्त पुरा पेज फाडून निघते तो 2. बरोबर आहे. किती सारे 2 2 2 करावं लागेल त्याला. आता बरं झालं संख्या थोड्याशा लहानच होत्या, मोठ्या संख्या राहिल्या असत्या तर नसता दिमाग खराब झाला. ठीक आहे. म्हणून आपला हा कोणता मेथड? चला, मर्जी तुमची बाळा. उत्तर तुमच्या 720. नेक्स्ट प्रश्न बच्चा, 149% म्हणजे किती असा त्याचा प्रश्न आहे. बहुतेक मुलं मी सांगतो खूप कन्फ्यूज होतात या प्रश्नामध्ये, कारण की इथे 2 पर्याय बिलकुल बरोबर आहेत. 2 पर्याय बिलकुल बरोबर आहेत, बी आणि सी. तुम्हाला समजलं असेल. पण बहुतेक मुलं माहित आहे टिक कोणाला करतील? ऑलमोस्ट 80 to 90% मुलं कोणाला टिक करणार? कारण की त्यांना एक गोष्ट माहिती असते की 149% ज्या क्षणी दिसला बाळा, मुलं काय करतात, त्याच्या खाली 100 करतात आणि वा कामच जमला म्हणतात आणि डायरेक्ट उत्तर बी म्हणतात. समजला? पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवाल, याचं सरसकट सरळ रूप ज्या नंतर कोणती संख्या बनूच शकत नाही ती कोणती आहे? तर बाळा खाली 2 टकले आहेत म्हणून वरती 2 अंकानंतर पॉइंट देणे. तर हा तुमचा सरसकट उत्तर. यानंतर तुम्ही अजून कोणतीच संख्या तिकडे बनवू शकत नाही. गणितामध्ये याचा उत्तर यानंतर आहेच नाही. हा झाला तर हा याच्यानंतर उत्तर होता ना, अजून होतं ना त्याचं सरळ रूप, त्याला इंग्लिशमध्ये सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात. त्याच्यानंतर अजून दुसरं काहीच नाही बनवू शकत रे. डेसिमल खतम,
डेसिमल के बाद और कुछ नहीं बन पाएगा। समझ रहे हो ना बात को? तो जब भी कभी आप ऐसे कंफ्यूजन में आ जाए और आपको समझ में आ रहा है कि भाई दो आंसर हो सकते हैं, तो सिंपलेस्ट फॉर्म देखना, दट विच मतलब कोणता असा सिंपलेस्ट फॉर्म आहे जो पर्यायामध्ये दिलेला आहे, तर तोच तुमचं उत्तर ठेवायचं। क्लिअर? ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न बघा, तुला दिसायला मोठा खतरनाक आहे प्रश्न, टेन्शन काय घ्यायचा। संख्याची पुढील ओळ कोणती असेल, म्हणजे समोर अजून कोणत्या संख्या येणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे। तर क्रम बघा, 2 3 4 च्या नंतर खाली काय येणार आहे? 5, 1 1 1 काय, तर मधात 1, 2 3 4 च्या नंतर 5, तर 5 से 15 दोन ठिकाणी आहे। अरे हे तर होत नाही सकत, कॅन्सल भाऊ, होत बसत। आता 5 7 7 5 7 7 5, अरे बापा नेक्स्ट वेळी तर 5 7 7च राहणार आहे रे याच्या खाली। म्हणजे मी काय करतोय बघा, मी थोडसा इथेच तुम्हाला सिक्रेट करून देतोय, ठीक आहे। तर हे जे संख्या होते, इथे होते 5 से 15, इथे 5 से 77, आता 5 से 70, 5 से 77 इथे दिसतो का? कॅन्सल, म्हणजे उत्तर तुमचं खतम। हेच तुमचं उत्तर होतं। काय काय प्रश्न बिलकुल असे चुटकीभर सिंदूरवालेच राहणार आहे, हो, काही टेंशन घ्यायचं कामच नहीं। आई होप आपको ये चीजें समझ में आ रही होंगी, बराबर है? लग रहा है कि नहीं लग रहा है ना? तो बाकी हम लोग और जब शाम को मिलेंगे तो और डिटेल में इसके साथ और वेराइटीज ऑफ एग्जाम्पल्स में डिस्कस करेंगे। तो अगर सपोज हमारा पढ़ा हुआ कंटेंट अगर आपको अच्छा लग रहा हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। थैंक यू बड़ा।